बोलत छोटीशी नाटिका सासूबाई एका कोपऱ्यात खाटेवर पडलेल्या असतात. लहान सून, काय बाई, काम करून करून अगदी शीन येतोय. स्वयंपाक करा, कपडे धुवा, केर काढा, पाणी ओढा. सर्वच बायकांच्याच नशिबी आलो मेलो. पुरुषांना काय, ऑफिसमध्ये जातात आणि आले की पाय धुवायला पाणी, जेवायला ताट. खरंच पुरुषांचं जीवन किती सुखाचं आहे. मला वाटतं आता बायकांनी पुरुषांच्या जागा घ्याव्यात आणि पुरुषांनी बायकांच्या जागा घ्याव्यात. आई ग, काम करून करून अगदी अंग ठणकते. म्हटलं थोडंसं अंग टाकावं तर हे मड पसरलं इथं. सासू, सुनबाई मला मड म्हणतेस? लहान सून, हा मड नाही तर काय. मानेला हिसका देऊन. सासू, मी माझ्या 2 हिऱ्यासारख्या मुलांना लहानाचं मोठं केलं, त्यांचं पालन पोषण केलं. म्हटलं म्हातारपणी मला सुखात ठेवतील. लहान सून, हा म्हणे पालन पोषण केलं, मग आमच्यावर उपकार थोडेच केले, ते तर तुमचं कर्तव्यच होतं. सासू, धाप लागते खोकत खोकत. सुनबाई मला थोडंसं पाणी देतेस का? लहान सून, हा म्हणे पाणी दे. तुझे पाय काय मोडलेत का? सासू, अगं मोडले म्हणूनच तर म्हणते. लहान सून, काय बाई, कटकट लावली, मला इथून जायलाच परवडेल. निघून जाते. थोरली सून येते. सासूबाई, सुनबाई मला थोडंसं पाणी देतेस? हा म्हणे पाणी दे. त्या नटवीला नाही मागितलं पाणी, मला म्हणे पाणी दे. निघून जाते. लाटणे काकू येतात. सासूबाईला म्हणतात, काय राधाबाई, कसं काय चालू आहे? मजेशीर आहात ना? सासूबाई, काय मजेशीर वाटणार मला ह्या चारपाईवर. त्यांच्या आधी देवाने मला उचललं असतं तर फार बरं झालं असतं. लाटणे काकू, अहो राधाबाई, असं अशुभ का बोलताय? माणसाने नेहमी शुभ बोलावं. अहो माणसाचा जन्म नेहमी नेहमी थोडाच मिळतो. सासूबाई, होय ग, पण ज्याचं त्यालाच माहिती असतं. सुनांच्या हातातील पोतिरा झाल्यापेक्षा मला मरणच अधिक चांगलं वाटतं. लाटणे काकू, आता कळलं मला सारं. तुझ्या सुना तुझा छळ करतात होय, पण साध्या कारणासाठी तू कशाला एवढी हताश होतेस? मी तुला एक उपाय सांगते. ही घे पेटी आणि काहीतरी कानात सांगते. सासूबाई, दोघी जणी सोबतच असल्यानंतर. लाटणे काकू, मग काहीच बोलायचं नाही. लहानी असेल तर लहानीला म्हणायचं, ही पेटी मी तुला देणार, आणि मोठी असेल तर तिला म्हणायचं, ही पेटी मी तुलाच देणार. मग बघशील ह्या पेटीची करामत. थोरली सून म्हणते, कसली पेटी? लाटणे काकू, तांदूळ निवडत बसते सासूच्या खाटेवर. लाटणे काकू, अहो काही नाही सुनबाई, ही पेटी तुमच्या सासऱ्यांनी मरायच्या आधी आमच्याकडे आणून ठेवली होती. आता म्हातारपण आलं, तीर्थयात्रा करावी. दुसऱ्याचं धन कशाला उगीच घरात ठेवावं, म्हणून घेऊन आली तुमच्याकडे. लहान सून इकडे तिकडे बघत येते. तिला पेटीची ठेच लागते आणि म्हणते, आई ग, कोण्या सटवीने ही पेटी माझ्यामध्ये ठेवली. अंगठा धरून खाली बसते. लाटणे काकू थोरलीला म्हणतात, तसंच लहानीला पण म्हणतात. लाटणे काकू जायला निघतात. जाते बाई मी आता, तीर्थयात्रेला जायची तयारी करायची आहे मला. लहान सून म्हणते, अहो लाटणे काकू, चहा तर घेऊन जा. कितीतरी दिवसातून आल्या तुम्ही आमच्याकडे, बिन चहाचं कसं बरं जाऊ देऊ तुम्हाला? लाटणे काकू, राहू द्या सुनबाई, कशाला उगीचच त्रास घेता. सुनबाई, त्रास कसला, लगेच आणते चहा करून. चहा घेऊन येते, काकूंना देते, सासूबाईला देते. लाटणे काकू निघून जातात. सून पण निघून जाते. लहान सून येते. सासूबाईंना विचारते, नाश्ता आणू का? नको, थोडंसं पाणी दे, मला खूप तहान लागली. आणते नाश्ता पण आणते आणि पाणी पण आणते. सासूबाई, तुमचे डोकं चेपून देऊ का? सासूबाई, नको नको, तरीही डोकं चेपायला लागते. सासूबाई म्हणतात, सुनबाई, मी ही पेटी तुलाच देणार. तू माझी किती सेवा करतेस. नको नको, तुम्ही असल्यावर आम्हाला धनाची काय आवश्यकता. निघून जाते थोरली सून. कारटे, ए कारटे, काय करते आहेस? देविका, मी अभ्यास करते आहे. चल इकडे ये. मी नाही येत, इकडे ये म्हणते ना. काय, आजीचे पाय चेपून दे, जा. मी नाही, मला अभ्यास करायचा आहे. कारटे, स्पष्ट नाही म्हणतेस. एक थोबाडीत दिली म्हणजे कळेल. मुलगी, मी पण एक थोबाडीत देईल.
सुनबाई, कारटे माझ्या तोंडी तोंडी येतेस. देवाने अशी पोर माझ्या पोटी जन्माला नसती घातली तर फार बरं झालं असतं. देविका, अशी आई देवाने मला नसती दिली तर फार बरं झालं असतं. दोघी पण खाटेवर बसतात. सासूबाई, अगं राहू दे, जाऊ दे, तिला अभ्यास करू दे. देविका निघून जाते. सुनबाई, सासूबाई, मीच देते आपले पाय चेपून. पाय चेपताना हळू आणि अडखळत म्हणते, सासूबाई, तसं काही विशेष नाही, पण मला एक विचारायचं होतं. सासूबाई, अगं विचार जे विचारायचं आहे ते उगीच संकोच कशाला करते. सुनबाई, मी म्हणत होते आपण ती पेटी मलाच देणार ना. सासूबाई, होय, ही पेटी मी तुलाच देईल. जा, आता स्वयंपाकाची तयारी कर, देविका शाळेत जाईल. थोरली सून निघून जाते. लहान सून, सासूबाई, पाणी, चहा, कॉफी आणू का. सासूबाई, नको नको. मग पाय चेपून देऊ का सासूबाई. आणि पाय चेपत बसते. आपल्याला जास्तच बरं वाटत नसेल तर यांना 15 दिवसांची सुट्टी घ्यायला सांगू का. सासूबाई, नको नको, माझी तब्येत एकदम ठीक आहे. सासूबाई, ती पेटी तुम्ही मला देणार ना. सासूबाई, होय, तुलाच देणार. सर्व लाईट बंद होतात. सासूबाई निघून जातात, म्हणजेच मरण पावतात. आणि नंतर एकदम सर्व लाईट्स लागतात. वातावरण एकदम शांत. पेटी टेबलावर ठेवलेली असते. लहान सून हळू पावले टाकीत येते आणि कमरेचा चाव्यांचा घोष काढते. पेटी उघडणार इतक्या थोरली सून येते. खबरदार, त्या पेटीला हात लावलास तर. लहान सून, खबरदार, तू ह्या पेटीजवळ आलीस तर मी सासूबाईंची खरी सेवा केली. सासूबाईंना रोज आंघोळ घालणे, त्यांना लुगडं नेसवणे, औषध पाणी देणे, ही सर्व काम मीच केली. थोरली सून, मी काय कमी सेवा केली म्हणतेस. मी सासूबाईंची घाणीने भरलेली लुगडी धुतली, त्यांचे रोज हातपाय चेपून द्यायची, अजून कितीतरी सेवा केली मी त्यांची. त्यामुळे सासूबाईंनी ही पेटी मलाच द्यायचं कबूल केलं होतं. लहान सून, नाही, ही पेटी सासूबाईंनी मलाच द्यायचं कबूल केलं होतं. तू ह्या पेटीला हात तर लावून बघ. तू ह्या पेटीजवळ येऊन तर बघ. दोघी पण पदर कमरेला खोचतात आणि भांडणाला तयार होतात. दोघी चवताळून पेटीजवळ धावून जातात आणि दोघीही पेटीला धरतात एकमेकींकडे. पेटीला ओढतात. पेटीचे झाकण उघडते आणि पेटीतून वाळूचे मोठमोठे खडे बाहेर पडतात. दोघी जणी डोक्यावर हात ठेवून खाली बसतात.